नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत. पोथी विश्वला तुम्ही सर्वजण जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आभार. पोथी विश्वला तुमचं प्रेम असंच सदैव मिळत राहू दे. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नमन करून आज आपण बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया. 1941 मधील हकीकत. गारगोटीचे सद्गुरू मुळे महाराज, पूज्य बाळूमामा, आदमापूरकर इनामदार, जयराम पाटील व इतर काही जण असे एकूण 9 जण महाशिवरात्रीच्या पर्वकाळी समुद्र स्नान करण्यासाठी पश्चिम किनाऱ्यावरील देवगड या गावी निघाले होते. 8-10 दिवसांच्या प्रवासात जेवणाची व्यवस्था अशी होती की मंदिर मठातून अथवा मिळतील तेथून भांडी मागवून घेऊन पिठले भात बनवावयाचे आणि खायचे. परंतु मामांना हे आवडत नव्हते. ते म्हणत, मांसाहार ठेवलेले भांडे सुद्धा आपल्याला खपणार नाही. त्या संपूर्ण प्रवासात मामांनी अन्नाचा आहार घेतला नाही. त्यामुळे मुळे महाराज मांसाहार घेणारे होते, पण त्यांनाच सद्गुरू मानणारे म्हणजेच त्यांचे शिष्य असे बाळूमामा मात्र चोखपणे शाकाहारी होते. ही गंमत आहे. शेंगदाणे, खोबरे, चिरमुरे अथवा फळे खाऊन मामांनी तीर्थयात्रा केली. कोकणात घाटाखालीच कणकवली हे हमरस्त्यावरचे गाव. तेथे त्याकाळी भालचंद्र महाराज नावाचे एक महातपस्वी आणि विरक्त संत होते. ते मुखाने अखंडपणे नामस्मरण करत असत. त्यांना देहावरील कपड्यांचेही भान नसे. ते विवस्त्र असत. एका अगदी लहानशा खोलीत अखंडपणे कित्येक वर्षे ते होते. त्यांच्या दर्शनाला जाण्याचे ठरले. केवळ 2-4 माणसेच कशी तरी बसू शकतील एवढी लहान खोली म्हणजे भालचंद्र महाराजांचा मठ होता. जवळच महादेवाचे मोठे मंदिर होते. बाळूमामा खोलीत गेले. त्यांनी भालचंद्र महाराजांकडे बघताच ते मामांच्या जवळ आले. तात्काळ मामांनी दूध मागवून घेतले. मामांनी स्वतः भालचंद्र महाराजांना दूध पाजविले. नामस्मरण करत करतच भालचंद्र महाराजांनी बशीतील दूध प्राशन केले. आपल्या शिष्याला इतर महात्मेही आपलाच मानतात हे बघून मुळे महाराजांना मोठे समाधान वाटले असावे. ते प्रसन्न मनाने हसू लागले. त्यामुळे तेथील सर्व माणसे बाळूमामा कोणीतरी महापुरुष आहेत असे आपापसात म्हणू लागले. भालचंद्र महाराजांच्या खोलीजवळच्या महादेव मंदिरात 1941 साली गंगाराम महाराज नावाचे कोणी मुक्त संत होते. जनी पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, अशी त्यांची स्थिती होती. कणकवली भागात गंगाराम महाराज म्हणजे चालते बोलते देव असे माणसे समजत. प्रथम महादेव मंदिरात जाऊन मामा आणि इतरांनी महादेवाचे दर्शन घेतले. नंतर सर्वजण जेवावयास बसले. तेथे अकस्मात गंगाराम महाराज आले आणि बाळूमामांना म्हणाले, वाह, हे घोड्याचे शिंगरू इकडे कसे आले? त्यानंतर मामा फराळ आटपून आपले हात धुण्यास बाहेर गेले. त्या क्षणी पडणारे ते उष्टे पाणी गंगाराम महाराजांनी खाली वाकून पिण्यास आरंभ केला. मामाही आपला हात बराच वेळ धुत राहिले. इतर सर्वजण पाहतच राहिले. या प्रकारे गंगाराम महाराजांनी बाळूमामा केवढे थोर आहेत हेच दाखवून दिले होते. नंतर थोडा वेळ गेला. गंगाराम महाराज उठले. सर्वांची पादत्राणे पाहत ते मामांच्या चपलांजवळ आले. मामांच्या चपला गंगाराम महाराजांनी दोन्ही हातांनी आदराने उचलून हृदयाशी धरल्या. नंतर आपल्या डोक्यावर ठेवून ते उभे राहिले. बराच वेळ ते तसेच उभे होते. शेवटी मामांनी चपला मागून घेतल्या. मामांच्या प्रत्येक वस्तूला गंगाराम महाराजांनी पूज्य भावाने वंदन करून मामांच्या पायावर मस्तक ठेवले. मामा किती थोर आहेत हेच सूचित करणारी ही कृती होती. संतांच्या उक्तीपेक्षा कृती विशेष अर्थपूर्ण असते. कणकवलीहून सर्व मंडळी समुद्रकिनारी देवगडला आली. तेथे तीर्थराजाचे सर्वांनी स्नान केले. ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, का समस्त तीर्थे अवनी घडती समुद्र अवगाहनी. स्नानाच्या प्रसंगी मामा जवळपास नसताना मुळे महाराज जयराम पाटलांना म्हणाले, अरे पाटील, माझा बाळू मोठा संत आहे. मुळे महाराज 1948 मध्येच समाधिस्थ झाले.
1993 मध्ये आदमापूर क्षेत्राचे वाढते वैभव आणि समाजाची मामांवरील निष्ठा पाहून जयराम पाटलांना मुळे महाराजांचे शब्द किती खरे होते हे पटले आहे. पुढे मुळे महाराज म्हटले होते की संत कधी मरत नसतात, कालवश होत नसतात. ते फक्त देहाचे काम थांबवितात. ते अमर असतात. बाळू मामांची वाढती कीर्ती आणि समाजाची वाढत चाललेली भक्ती यामुळे मुळे महाराजांच्या उद्गारांची ग्वाही देत आहेत. 1937 साली बाळू मामा कोल्हापूरचे राव बहादूर पोवार साहेब, जयराम पाटील व इतर काही जण मिळून 18 जण पंढरपूरला गेले होते. पोवार साहेब कोल्हापूरच्या राजांचे खाजगी कारभारी होते. पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागेचे स्नान झाले. सर्वांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. बडवे लोकांकडून विठ्ठलाची पूजाही करविली. श्रींचे चरण दर्शन घेतले. नंतर सर्वजण बाहेर येऊन मंदिरामागे थोडा वेळ सहज थांबले होते. एवढ्यात सोवळे नेसलेला 60-65 वयाचा सात्विक, शांत व प्रसन्न तोंडावळ्याचा कोणी वृद्ध बाहेर धावत आला आणि बाळू मामांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांच्या दर्शनाने मोठा समाधानी झाला असे दिसले. यात्रेस आलेल्या या 18 जणांपैकी कोणाच्याही परिचयाचा तो नव्हता. त्यामुळे सहजच एकाने नाव विचारल्यावर रामभाऊ उत्पात असे आपले नाव त्याने सांगितले. त्या दिवशी सर्वांचा मुक्काम पंढरपूर गावातच झाला. रात्री मामांनी देवळात निरोप पाठवून रामभाऊ उत्पात नावाच्या माणसाला बोलावून घेतले आणि त्याला विचारले, अरे तुझं नाव काय? मामा म्हणाले, माझं नाव रामभाऊ उत्पात. तो म्हणाला, तू ओळख वगैरे काही नसून माझ्या पायावर डोकं का ठेवलंस? मामा म्हणाले, कोण? मी केव्हा आलो होतो? एका परमेश्वर पंढरीनाथाखेरीज मी कधीच अन्य मानवाच्या पायावर मस्तक ठेवीत नसतो. मला तुम्ही काय विचारत आहात तेच कळत नाही. मी तुम्हाला आत्ताच प्रथम पाहिलं, असं तो माणूस म्हणाला. रामभाऊ उत्पाताचे खुद्द स्वतःचे हे बोलणे ऐकून जयराम पाटील वगैरे 17 माणसांच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. रामभाऊ उत्पातांचे मानवी रूप दाखवून प्रत्यक्ष श्री पंढरीनाथच मामांचे दर्शन अशा विलक्षण पद्धतीने घेऊन गेले हे सर्वांना कळून चुकले. बाळू मामा केवढ्या महान योग्यतेचे संत सत्पुरुष आहेत हे क्षणभर सर्वांच्या विशेष लक्षात आले. ईश्वरी माया मोठी प्रभावी असते. एवढे स्पष्ट अनुभव येऊनही प्रपंचाने मोहित संसारी माणसे मामांसारख्या संतांची आज्ञा कटाक्षाने पाहतातच असे मात्र नाही. पाण्यावरील शेवाळ फारच थोडा वेळ बाजूस सरते पण पुन्हा पाण्यावर पसरते. त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाचा अभाव, लहान मोठी व्यसने आणि प्रापंचिकांचीच बहुधा संगत यामुळे महान सत्पुरुषांची कृपा लाभूनही खरा अधिकारी शिष्य क्वचितच निर्माण होतो. या प्रसंगामुळे त्या रामभाऊ उत्पातांची मामांवर मोठी श्रद्धा निर्माण झाली. रामभाऊ न चुकता 5-6 वर्षे बाळू मामांच्या भंडारा यात्रेला येत राहिले. पुढे दगडू उत्पातही आपल्या हयातीपर्यंत बाळू मामांच्या सप्ताहाला पंढरपूरहून नियमितपणे येत असत. पंढरपुरातून दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी गोपाळपुरात आली. तिथे संत जनाबाईंच्या ऐतिहासिक वस्तू आहेत. जनाबाईंची मूर्ती आहे. गोपाळाची छान मूर्ती आहे. अनेक मंदिरे तेथे आहेत. जनाबाईंची वाकळ आहे. तिचे जाते आहे. सर्वजण हे पाहत असताना जनाबाईच्या देवळाजवळून सुमारे 70 वर्षांची फाटके लुगडे नेसलेली म्हातारी घाईघाईने आली. तिने मामांच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन केले. अपरिचित वृद्धेचे वागणे पाहून पाटलांसह सर्व भक्तांना नवल वाटले. तथापि मामांना सगळे गौडबंगाल ठाऊक असणारच. तरी त्या म्हातारीला मामा म्हणाले, ए म्हातारे, माझ्या गगा पाया पडलीस. बाबा, पूर्वी श्रीकृष्ण आपल्या गोपाळांना घेऊन येथे येत होता. त्यावर तू आता इथं या साऱ्या माणसांना घेऊन आलास म्हणून तर तुझ्या पाया पडले, बाकी कोणाच्याही पाया पडले नाही. म्हातारी सावकाशपणे बोलली. हा सगळा प्रकार बघून पाटलांसह इतर भक्तांना काहीही रहस्य कळेना. मामा मात्र थोड्या वेळाने उठले. जनाबाईच्या देवळात गेले. त्या म्हातारीला त्यांनी 10 रुपये दक्षिणा भेट दिली. मामा पुढेही 7-8 वर्षे
जयराम पाटलाकडून 10 रुपये जणू ओवाळणी आपल्या मानस भगिनीला पाठवीत असत. देव देवतांच्या जागृत स्थानांचा महिमा प्रसिद्ध आहे. त्या पवित्र भूमीवरती दैवते सामान्य मानवाचे रूप धरून शुद्ध भावभक्तीने भजणाऱ्या श्रद्धावानांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटत असतात. मात्र आपले निरीक्षण तसे सूक्ष्म असावे लागते. माणूस जर श्रद्धेने आणि निस्सीम प्रेमाने देवाला भेटण्यास गेला तर देवालाही भक्ताला भेटण्याची इच्छा होणार नाही का? गाणगापुरात दत्तात्रेयांची भेट, पंढरपुरात पांडुरंगाची भेट, काशीत भगवान शंकराची भेट आणि आळंदी क्षेत्री ज्ञानोबांची अशा प्रकारची भेट संभवते. या गोष्टी अनुभव घेण्याच्या आहेत. चर्चा, चिकित्सा, शंका यांचा येथे टिकाव लागत नाही. आपले पुष्कळ पुण्य साठेल तेव्हा आपल्यालाही असा दैवतांच्या दर्शनाचा लाभ होऊ शकतो. एवढेच प्रामाणिक भाविकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. इसवी सन 1959 साली शिक्षक दत्ता बेडगे मामांच्या दर्शनासाठी मेतक्यात गेल्यावेळची ही घटना. इस्लामपूरच्या धोंडूबोवा या सत्पुरुषांचे काही भक्त बाळूमामांची चौकशी करीत अखेर मेतक्यात आले. त्यांना कारण विचारताच ते म्हणाले, आमचे महाराज आम्हाला म्हणाले की मी एका फांदीसारखा आहे. माझा बुडका कापशी भागात आहे. त्यांना बाळूमामा म्हणतात. फार अवघड समस्या असेल तेव्हा तुम्ही बाळूमामांना अवश्य भेटा. ते काहीही करण्यास समर्थ आहेत. त्या पुढील वर्षी घडलेली विशेष गोष्ट म्हणजे बाळूमामांनी यमकण मर्डीच्या हरिकाका गोसावी या सत्पुरुषांना यात्रेला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांना घेऊन येण्याचे काम नूतन गंधर्वावर सोपविले. त्याप्रमाणे खास मोटार करून नंद्याळला सायंकाळी 6 वाजता गंधर्व आणि हरिकाका आले. उत्सवाची तयारी पूर्णपणे झालेली होती. एक जादा तंबू उभा केला होता. त्यात हरिकाका यांच्या राहण्याची सोय केलेली होती. हरिकाका यांचे स्वागत स्वतः बाळूमामांनी केले. त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांना भंडारा लावला. 5 सुवासिनींनी त्यांना ओवाळले. तंबूत काका आणि बाळूमामा बसल्यानंतर त्यांचा संवाद खालीप्रमाणे झाला. मामा म्हणाले, काय बामणा, कसं काय हाय? तेव्हा काकांनी बाळूमामांना नमस्कार केला. मामा म्हणाले, बामणा, तुझ्या घरात साप सोडीन. काका म्हणाले, तुझ्या घरात विंचू सोडीन. असे गूढ भाषण दोघात बराच वेळ चालले होते. इतरांना त्यातून काहीही समजले नाही. पुढे हरिकाका म्हणाले, धनगर मोठा ज्ञानी आणि चलाक आहे. त्या वर्षीच्या उत्सवाला 2 महान संतांच्या उपस्थितीमुळे मोठीच भव्यता आली होती. त्यामुळे भक्तांनाही मोठे समाधान वाटले. एका वर्षी फाल्गुन वद्य एकादशीच्या दिवशी संकेश्वरच्या भजनी मंडळींनी व हरिकाकांनी रात्रभर भजन केले. सकाळची काकड आरती झाली. भजनाचा कार्यक्रम संपला. सर्वांची स्नानसंध्या आटपली. चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. द्वादशीच्या दिवशी प्रसादाची सर्व तयारी रात्रभर केलेली होती. सगळीकडे धामधूम चालली होती. तोपर्यंत बाळूमामांना हरिकाकांचा निरोप आला. मी ताबडतोब माझ्या गावाकडे जाणार आहे. बाळूमामा झटकन हरिकाकांकडे आले. बाळूमामांचा व हरिकाकांचा संवाद खालील प्रमाणे झाला. बाळूमामा म्हणाले, अरे बामणा, तू चाललास? हे सगळं कुणी बघायचं? हरिकाका म्हणाले, मामा, तुझं हे गाथाड माझ्याच्यानं काही झेपायचं नाही. ते तुझं तूच बघायचं. बाळूमामा म्हणाले, अरे माझं मी सांभाळतो, पण प्रसाद घेऊन जा. हरिकाका म्हणाले, नाही मामा, मी जाणार. त्यावेळी बाळूमामांनी भगवद्गीतेमधील 3 श्लोक हरिकाकांना सांगितले. ते असे, अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही. असे जे तू मानित आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझी प्रकृती, तुझा स्वभाव तुला युद्धाला प्रवृत्त करील, तुला युद्ध करायला लावी. दुसरा श्लोक असा, हे अर्जुना, तू मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करू इच्छित नाहीस, परंतु तेच परतंत्र म्हणजे तुझ्या स्वभावाच्या किंवा प्रकृतीच्या स्वाधीन होऊन तुला करावे लागेल. आणि तिसरा श्लोक असा, हे अर्जुना, परमेश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करीत असतो आणि तो सर्व प्राण्यांना यंत्रावर चढविल्याप्रमाणे आपल्या मायाशक्तीने फिरवीत असतो. हरिकाकांनी मामांच्या तोंडून 3 संस्कृत श्लोक ऐकल्यावर ते आश्चर्यचकित झाले. कारण बाळूमामा म्हणजे निरक्षर धनगर माणूस. त्यांनी शाळेचा उंबरठा कधी पाहिला नाही.
आणि संस्कृत श्लोक म्हणतात याचा अर्थ काय? हरी काका विद्वान पंडित, ब्राह्मण, संस्कृत भाषेचे तज्ज्ञ असल्यामुळे बाळू मामांनी म्हटलेल्या 3ही श्लोकांचा अर्थ त्यांना कळला होता. त्यांनी बाळू मामांचे पाय धरले व म्हणाले, मामा, मी तुमच्या पंक्तीला बसून प्रसाद घेतो, पण माझी एक अट आहे, ती तुम्ही मान्य केलात तरच. बाळू मामा म्हणाले, बोल बामणा, तुझी अट काय ते? हरी काका म्हणाले, तुमच्या पंक्तीच्या 5 तरी पत्रावळ्या मला काढण्याची परवानगी दिलीत तरच मी तुमच्या पंक्तीला बसून प्रसाद घेईन. बाळू मामा म्हणाले, अरे बामणा, 5च का? सगळ्या पत्रावळ्या जरी काढलास तरी तुझे माझ्यावर काय उपकार होणार नाहीत. वरील संवादानंतर हरिकाका थांबले. मामांच्या पंक्तीला बसून प्रसाद घेतला. 5 पत्रावळ्या काढून टाकल्या व मामांना नमस्कार करून हरिकाका निघून गेले. श्री सद्गुरू संत देवावतार बाळूमामा चरणी नम्र भावे लीन होऊन आज आपण येथेच थांबूया. तुम्हाला जर बाळूमामांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. बाळूमामांच्या चरित्राचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.